एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर कवठाचं पंचामृत म्हणजे अस्सल सुख. तर त्यासाठी इथे आपल्याला एक कौठ फोडायचं आहे, नंतर त्याच्यातला गर पूर्ण काढून घ्यायचा आहे. तर ह्या गरामध्ये काही धागे असतात तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये आपल्याला आता गूळ, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, भाजलेले तीळ घ्यायचे आणि इथे खोबरं पण आपण भाजूनच घेतलंय. नंतर हळद, गरम मसाला, लाल तिखट. तर इथे आपल्याला कवठामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे. एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. तर हे खोबरं किसून भाजून घेतलं होतं. नंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, तीळ घालायचे, नंतर हळद घालायचे, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि हे छान असं मिक्स करायचं आहे. तर आता इथे आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी इथे कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि हिंग. तर कढईमध्ये तेल घालून आपल्याला इथे फोडणी करून घ्यायची आहे. तर छान अशी फोडणी झाली की कवठाच्या मिश्रणावर फोडणी ओतायची आणि छान असं मिक्स करायचं आहे. तर इतके भन्नाट असं कवठाचं पंचामृत इथे तयार झालं आहे. तर पिझ्झा बर्गरच्या जमान्यात आपली ही गावरान चव हरवत चालली आहे. तर तुम्हीसुद्धा कवठप्रेमी असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि विसरू नका आपली चव, आपली परंपरा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.